वर्धा के हिंगन घाट में केवल 50 रुपए की मामूली उधारी को लेकर हुआ विवाद इतना बढ़ गया कि उसमें एक व्यक्ति की जान चली गई। इस चौंकाने वाले मामले में आरोपी सचिन उर्फ गोलू पैदाम उम्र 35 वर्ष निवासी वीटकर वार्ड को हिंगन घाट जिला एवं सत्र न्यायालय ने आजीवन कारावास की सजा सुनाते हुए 5000 रुपए का जुर्माना भी लगाया। इस फैसले से इलाके में सनसनी फैल गई। मृतक सतीश वारुडकर ने आरोपी की पत्नी से 50 रुपए उधार लिए थे। इसी पैसों को लेकर दोनों के बीच विवाद हुआ। शुरुआत में मामूली झगड़ा लगने वाला यह विवाद आगे बढ़ता गया और गुस्से में आरोपी सचिन पेदाम ने सतीश पर लकड़ी से राफ्टर से जानलेवा हमला कर दिया। इस हमले में सतीश गंभीर रूप से घायल हो गया और उसकी मृत्यु हो गई। घटना के बाद मामला पुलिस में दर्ज किया गया। गहन जांच के बाद आरोपी के खिलाफ आरोप पत्र दाखिल किया गया और मामला न्यायालय में चला। इस घटना ने छोटी वजह बड़ा परिणाम का भयावह उदाहरण सामने रखा। न्यायाधीश डी.वाई. काले ने कुल 16 गवाहों की गवाही और सबूतों के आधार पर आरोपी को दोषी ठहराया। सरकार की ओर से एड दीपक एम वैद ने मजबूत पैरवी की। जांच अधिकारी के रूप में पुलिस उप निरीक्षक सोमनाथ टापरे और सहायक पुलिस निरीक्षक प्रशांत पटनकर ने महत्वपूर्ण भूमिका निभाई, जबकि पैरवी अधिकारी रंजना जिल्पे के प्रयासों से न्यायालयीय प्रक्रिया और अधिक सशक्त हुई। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर, सध्या कन्नड पोलीस स्टेशनला पोस्टिंग आहे माझी। 2022मध्ये मी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे सहाय्यक पोलीस स्टेशन पदावर कार्यरत असताना 30 सप्टेंबर 2022 रोजी एक खुनाची घटना बीडकर वार्ड हिंगणघाट परिसरात घडलेली होती। त्यामध्ये आरोपी सचिन उर्फ गोलू पेंदाम याने एक इसम नामे सतीश वरुडकर याला 50 रुपये उधारीचे का घेतले त्या कारणावरून डोक्यावर लाकडी राफ्टरने मारून त्याचा खून केलेला होता। सदर गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाल्याच्या नंतर सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा PSI सोमनाथ टापरे यांनी केला। त्यानंतर सदरचा गुन्हा माझ्याकडे तपासावर आला। आम्ही सदर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे बयान वगैरे नोंदवले। त्यानंतर आम्ही मृतकाचा BM रिपोर्ट प्राप्त केला, CAचे रिपोर्ट्स प्राप्त केले, DNA सॅम्पल्स वगैरे प्राप्त केले। हे सर्व बाबी आम्ही पुरावे गोळा करून मान्य न्यायालयात तपास करून दोषारोपपत्र दाखल केले। सदर प्रकरणात माननीय सेशन कोर्ट हिंगणघाट यांनी संपरीक्षा करून सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे। यामध्ये मृतकाला न्याय देण्याचा एक पाच शासकीय अभियोक्ता दीपक वैद्य, जिल्हा व सत्र न्यायालय हिंगणघाट मध्ये हे प्रकरण माझ्याकडून चालवण्यात आलं होतं। याच्यामध्ये आरोपी सचिन गोलू पेंदाम यांनी मृतक याला 50 रुपये त्याच्या पत्नीकडून उधार घेतल्याच्या कारणावरून वाद केला होता आणि हा गुन्हा घडण्याच्या आधी त्याला 2-3 थापडा बाजारामध्ये मारून त्याला मागणी केली होती। याच कारणावरून त्याच रात्री 8 वाजता त्याच्या घरी जाऊन त्याला घराच्या बाहेर काढून बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून लाकडी रॅफ्टर हे काढून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली। त्याच्यामध्ये मृतकाला त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत होऊन तो दवाखान्यामध्ये भरती असताना उपचारादरम्यान मरण पावला। तर हा जो आरोप जो आहे सिद्ध करण्याकरता सरकारी वकील या नात्याने मी 16 एकूण साक्षीदार तपासले। त्यामध्ये 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा हा फार महत्त्वाचा ठरला। या साक्षीदारांच्या आधारावर आरोपी याला कोर्ट विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश काळेसाहेबांच्या कोर्टामध्ये सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सगळे साक्षीदारांना तपासल्यानंतर युक्तिवाद करण्यात आला आणि माननीय न्यायाधीश साहेबांनी सगळे पुरावे गृहीत धरल्यानंतर आणि आरोपीचंही म्हणणं युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे आणि तसंच त्याला 5000 रुपये दंड हा ठरवला आहे। एवढं